अनावश्यक कॅन्सरच्या ऑपरेशनपासून बचावले त्याची ही गोष्ट. नमस्कार. साधारण 20 वर्षांपूर्वीची ही घटना आहे. माझ्या मिस्टरांना बेंगलोरला एक मस्त मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळाली. पुणे सोडून आम्ही दोघं आणि 2 मुलं बेंगलोरला शिफ्ट झालो. नवीन आणि चॅलेंजिंग जॉब यामुळे मिस्टर एकदम खुश आणि मुलांची काळजी घेणं या सगळ्यात माझा वेळ देखील मजेत जात होता. मी सॉफ्टवेअर इंजिनियर होते, पण घरच्या जबाबदाऱ्यांमुळे नोकरी करणं काही शक्य नव्हतं. असेच काही महिने मजेत गेले आणि कंपनीकडून मेडिकल चेकअप संदर्भात नोटीस आली. आम्ही दोघेही ती शिकले आणि तब्येती चांगल्या असल्यामुळे काहीच काळजी वाटत नव्हती. चेकअप झाला आणि काही दिवसात धक्कादायक रिपोर्ट आला. मिस्टरांच्या तब्येतीत काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण मला मात्र गर्भाशयावर गाठ निघाली. ती कॅन्सरची असल्याची शक्यता असल्यामुळे गर्भाशय काढून टाकण्याचे ऑपरेशन करायला लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. कॅन्सर हा शब्द ऐकल्यावरच आपल्याला काळजी वाटते. 2 लहान मुलं, त्यांचं कसं होणार वगैरे वगैरे, आणि कोणी मदतीला कुटुंबापैकी येईल म्हटलं तर तशी पण शक्यता नव्हती. पण कंपनीच्या मेडिकल डिपार्टमेंटकडून हळूहळू ऑपरेशन करायला उशीर का करत आहात अशी चौकशी व्हायला लागली. माझ्या मिस्टरांना ते पटल्यासारखं वाटलं आणि त्यामुळे ते सुद्धा म्हणाले की डॉक्टर म्हणत आहेत तर आपल्याला ऑपरेशन करायलाच पाहिजे. मी विचार केला. मला वाटलं मला तर कॅन्सरची काहीच लक्षणे नाहीत. मी सगळी घरातली कामं करते, मुलांना शाळेत पोचवणं वगैरे सगळी कामं करते. मला अशक्तपणा, थकवा असं काहीच वाटत नाहीये. मग शेवटी मी माझ्या पुण्यातील मैत्रिणीला, जी गायनेकोलॉजिस्ट आहे, तिला विचारलं, समजा मी ऑपरेशन लगेच केलं नाही तर काय होईल? तिने सांगितलं, गाठ अजून वाढली, फुटली तर मात्र इमर्जन्सी ऑपरेशन करायला लागेल. नाहीतर तू 2 महिन्यांनी पुण्याला येशील, त्यावेळेस आपण बघू. एवढं म्हटल्यावर मला धीर आला आणि मी कंपनीच्या मेडिकल ऑफिसरला सांगितलं की आता लगेच ऑपरेशन करणं मला शक्य नाहीये, आपण थोडं थांबू. त्यानंतर 2 महिन्यांनी मुलांना सुट्टी लागल्यावर मी पुण्याला आले. मैत्रिणीला भेटले आणि परत सोनोग्राफी केली. ती निगेटिव्ह आली. त्यामुळे मला एकदम धीर आला. मी मैत्रिणीला विचारलं की आता आपण काय करायचं? ती म्हणाली, मी तुला चिठ्ठी देते, तू बेंगलोरला जाशील तेव्हा आधी ज्या रेडिओलॉजिस्टकडे सोनोग्राफी केली होतीस त्यांच्याकडून त्यांना काहीही न सांगता सोनोग्राफी कर आणि त्यांचा काय रिपोर्ट येतो ते बघू. आणि तसं केल्यावर मला धक्काच बसला. त्यांनी देखील निगेटिव्ह रिपोर्ट दिला. या घटनेवरून मी एवढाच बोध घेतला की जर असा काही सिरियस डायग्नोसिस निघाला तर दुसऱ्या डॉक्टरचं मत घेणं अतिशय गरजेचं आहे. गरज असेल तर परत दुसरीकडे तपासणी करणे आणि मगच ऑपरेशनचा डिसिजन घेणे योग्य आहे. नाहीतर मी जर बेंगलोरच्या रिपोर्टवर अवलंबून ऑपरेशन केलं असतं तर माझे काय हाल झाले असते याची मी कल्पनाच करू शकत नाही.